माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईत. कोकाटेंचा राजीनामा तत्वतः स्वीकारला, अजित पवारांनी केलं जाहीर. मंत्रिमंडळातल्या पुनरागमनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या धनंजय मुंडेंना कडवा विरोध. मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा. साताऱ्यातल्या सावरी ड्रग्ज प्रकरणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंभोवती अडचणींचा डोंगर. राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल मोरेचं तात्काळ निलंबन, तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, ठाकरेंच्या सेनेची मागणी. शरद पवारांनी अजित पवारांचा हात धरणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. तर पवारांची भेट घेत ठाकरे बंधूंसोबत येण्याचं राऊतांचं आवाहन, शरद पवारांच्या भूमिकेकडे नसा. मुंबईत अजित पवारांना बाजूला ठेवत भाजप आणि शिंदे सेनेच्या 150 जागांचा फॉर्म्युला निश्चित. उरलेल्या 77 जागा लवकरच तोडगा निघणार. नवाब मलिकांना भाजपचा विरोध काय? पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पाच पवारांची विरोधात तक्रार. खोट्या सह्या घेऊन जमिनीची कागदपत्र तयार केल्याचा दावा. संबंधितांवर कायदेशीर कारवाईचाही इशारा. जगातल्या नेत्यांना मुली पुरवणाऱ्या एप्स्टीन फाईल्समध्ये भारतातल्या 3 आजी-माजी खासदारांची नावं. फाईल उघड झाल्यावर देशाच्या राजकारणात भूकंप होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांचा अत्याचार. सांगलीतल्या ईश्वरपूरमधली घटना, नराधमांना ठोकल्या बेड्या. पंढरपूरमधील विठ्ठलमूर्ती पूर्णपणे सुरक्षित, मंदिर समिती सहअध्यक्षांचा निर्वाळा. वज्रलेपाबाबतचा अहवाल फेब्रुवारीमध्ये शासनाकडे सुपूर्द केल्याचीही माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.